अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव निर्माण झालाय। महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारात बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न झाला। अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राम वाणी यांच्या दारात पोलिसांनी बंदूक काढून दहशत माजवायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हे स्वीय सहाय्यक आमदार संग्राम जगताप यांचे असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे। अज्ञात व्यक्ती राजनंदिनी हॉटेलपासून मी तपोन रोडला जात असताना प्रचारासाठी साधारण त्यांनी दोन्ही साईडनी गन दाखवले, मला गाडीला आडवी लावली व दोन्ही साईडनी गन दाखवले, फास्ट निघून गेले। अज्ञात व्यक्ती होते, पण ते साधारणतः आपल्या इथल्या प्रभागातलीच हे ते अनोळखी होते पण। आणि त्या दिवशी पण हा प्रकार घडला आणि आज तर त्यांनी प्रकाराची हद्दच पार केली। त्यांनी आज रिव्हॉल्वर पोलीस लोक पाठवले, म्हणजे हे एकदम माझ्या बरोबरचे जेवढे व्यक्ती असतील त्यांना बी धमकावण्यात येत आहे, माझे जेवढे कार्यकर्ते त्यांना सुद्धा धमकावण्यात येत आहे। चिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याचं काही लोकांना समजलं पाहिजे, भान पाहिजे, कुठला व्हिडिओ आहे, काय आहे। शेवटी प्रशासन आहे प्रत्येक ठिकाणी। आज ते फुटेज कुणी मोबाईल काढण्यापेक्षा आज अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। म्हणजे आज असे काही तुरळकच भाग असतील ग्रामीण भागामध्ये की कुठं सीसीटीव्ही फुटेज नाहीत आणि पोलीस प्रशासन म्हटलं की त्याचं अगदी मोबाईल टावर लोकेशन पासून असतं की कोण कुठं होतं काय होतं। आज